एका खास व्यक्तीकडे जातोय. बाय बाय. फायनली सिक्रेट आहे. हा, ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे सांगतो. आपला ब्लॉग हा एकदम जबरदस्त बनणार आहे. खूप थंडी आहे इथे. सकाळ-सकाळीच खूप थंडी वाजते. नमस्कार मंडळी, मी एकता काशी स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पुन्हा एकदा आपण कुठेतरी बाहेर जातोय आणि एका खास व्यक्तीकडे जातोय, जे की सरप्राईज असेल. आणि माझ्यासोबत ट्रॅव्हल कोण करणार आहे, मी कुठे जाते, काय करते, इतक्या दिवसात काय काय होतं आहे, हे सगळं मी ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. डे 1 डे 2 सारखंच मी ब्लॉग करीन. आणि लवकरच काहीतरी वेगवेगळे ट्विस्टसुद्धा असतील ब्लॉगमध्ये. आणि बघूया आजच्या प्रवासात काय काय होतं आहे. माझ्यासोबत कोण आहे, सामान वगैरे सगळं पॅक झालं आहे आणि आता मी ट्रॅव्हल्सने जाणार आहे. सो झाली आहे, बॅग पॅकिंग झाली, सगळं झालं आहे आणि सो एक्साइटेड. बघूया काय होतं आहे. बाय बाय. बाहेर जाऊ नका, त्याला सांगू त्यांना. तर आता फायनली ट्रॅव्हल चालू आहे, बॅग सगळं भरायचं चालू आहे आणि भेटूया पुढे गाडीतली मस्ती, माझ्या जेवण वगैरे सगळं सगळं सगळं. फायनली आम्ही आलो आहे आमच्या ट्रॅव्हल्समध्ये. तर फायनली आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे आणि बऱ्यापैकी पुढे आली आहे गाडी. आणि आजचे ट्रॅव्हल पार्टनर माझे पप्पा आहेत माझ्यासोबत. बऱ्याच वर्षानंतर पप्पा पण एकत्र जातो ना. येस. कारण पप्पा पण ट्रिप करतात. पप्पा पण बऱ्याच ट्रिपला जातात. आता कुठे राजस्थानला गेला होता, राजस्थानला त्याच्या आधी कुठे गेला होता, त्याच्या आधी कोणतं ते मंदिर, बालाजी. म्हणजे मी बालाजी फिरायचं आहे, ते ह्यांना पण आहे. परत आणि मी बालाजीला जाणार आहे. बघितलं, 26 जानेवारीला. फक्त माझी मम्मी जरा घरीच असते, पण बघू आता तिला पण आम्ही थोडं बाहेर आणू, बाहेर फिरायला. तर आता आम्ही खूप अशा खास ठिकाणी जातोय, ते आता सांगायचं नाही आपल्याला, सिक्रेट आहे. हा, ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे सांगू. पण आता आम्ही असं स्लीपर गाडी मस्त पप्पाने बुक केली आहे यावेळी, माझा खर्च. आणि का केला आहे, कारण मी त्यांच्यासोबत येत नाही जास्त, म्हणून यावेळी त्यांनी मला मनवण्यासाठी स्वतःच तिकीट बुक केली. आणि आता आम्ही निघालो आहे त्या ठिकाणी जिकडे जायचं आहे. सो कुठे जातो आहे, काय करतो आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे शेवटपर्यंत. पप्पा काय बोलाल आपल्या ब्लॉगबद्दल? आपला ब्लॉग हा एकदम जबरदस्त बनणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तिथे एक अशी व्यक्ती आहे, आतुरतेने वाट पाहत आहे एकताची, आणि त्याला सरप्राईज म्हणून काय असेल आपण नाही, आता पप्पा पटकन रिव्हील करून जातील. सो आपण ब्रेक करूया आणि पुढे काय होतंय ते बघूया. आता मम्मीने आमच्या भाजी चपाती दिली आहे, स्ट्रिक्टली बाहेरचं नाही खायचं, ऑलरेडी बरं नाही आहे. सो भाजी चपाती दिली आहे, तर आता आम्ही ती खायला सुरुवात करणार आहे. मम्मीने चपात्या दिल्या आहेत. आणि पप्पा कसली भाजी आहे? मुगाची भाजी, मूग डाळची भाजी आहे. आता मस्त पोटपूजा करायची आणि झोपायचं. आपण सर्वांनी जेवायला यावं. लवकरात लवकर आम्ही आता जेवणाला सुरुवात करत आहे आणि केलेली आहे, आणि आता खात आहे आम्ही. आणि खाऊन आमचा प्लॅन झोपायचा आहे, कारण ही गाडी थांबणार नाही जेवणासाठी. सो आम्ही आता सुरू केलंय. ओके, चला खावा, या जेवायला या. तर आम्ही आलोय मिरजमध्ये. आता ते कोणाकडे आलोय, काय आलं ते मी मला पुढे दाखवते. खूप थंडी आहे इथे. ॲक्च्युली सकाळ सकाळीच खूप थंडी वाजायला लागली. आमच्याकडे बॅग वगैरे पण खूप जास्त आहे. पप्पानी पण हे घातलंय, मी पण घातलंय, तरी भरपूर थंडी आहे. ऑलरेडी कसं म्हणून बसायला आहे. आता आम्ही एवढं लगेज आहे आमच्याकडे. आता रिक्षा पकडून सरळ जाणार आहे. सो एक्सायटेड आहे त्यांचं रिएक्शन बघण्यासाठी. बघूया पुढे काय काय होतं. तर गाईज, आत्ता आम्ही आलो माझ्या आत्याकडे,
जे की मी खूप वर्षानंतर आली आहे. आणि माझी आजीसुद्धा तिथेच राहते माझ्या आत्याकडे, म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी. सो ती तर खूप मागे लागली होती की भेटायला आणि आता आपल्याला 3rd फ्लोअरवरती. सी पुढे काय होतं, मी आधी खाली जाऊन थांबते. कसं वाटलं सरप्राईज? किती सुंदर. शूट करते असं. मग आम्ही व्लॉग करत करत आलोय. सो हे माझ्या आत्याचं घर आहे आणि मेन सरप्राईज तर अजून बाकी आहे. कोण उठलाय का आपण? कोणीच उठलेलं नाहीये. इट्स बघूया आपण काय. थांबा, त्यांना देऊया एक छान सरप्राईज. अजून ते झोपले, मी सर्व पसारा काढलाय काय. ते उठल्यावरती आपण त्यांना सरप्राईज देऊया. सरप्राईज दिलं तुला. तुझी इच्छा होती ना मी यावं. मी आली. पण सांगायचं मग तुला सरप्राईज कसं भेटलं असतं? दादाला शेवटपर्यंत विचारतोय दोन्हीपैकी एक तरी फुवार घेऊन ये मला दाखव. पण मी आता आली ना डायरेक्ट तुझ्यासाठी सरप्राईज. ह्याच्यासाठी पण आला तर तो झोपलाय. आत्ताला मस्त दिला आम्ही सरप्राईज. कसं वाटलं मग? बरं वाटलं. माझं सोन आहे ग एवढं. सो ही माझी आजी आहे. कशी आहेस? बरी आहे. एकदम मस्त. मस्त आहे. मस्त आहे रे. खूप वर्षानंतर मी आली आजीकडे, अगं, त्यामुळे ती जास्त इमोशनल झाली. काल पण परवा दिवशी फोनवर तिथे काय घेत होती रे तेव्हा वेदांत. हा, अरे मला तुला लय भेटायचंय रे, ये रे बाबा. अगं येतो आई, तू काळजी करू नकोस. आम्ही थेट मुंबईवरून ही मच्छी घेऊन आलो आहे. का तर आत्याला मामाला या लोकांना मच्छी खूप आवडते आणि इथे इतकी फ्रेश अशी मच्छी भेटत नाही. सो आम्ही ही सगळी मच्छी आणि ही मिठाई मुंबईवरून आणली आहे. तो व्हाईट कलरचा बॉक्स येतो, त्यामध्ये बर्फ वगैरे टाकून ही मांदेली आहे. हां, थर्माकोल. ही मांदेली आहे. ही माझी पण फेवरेट आहे, कोळंबी आहे. पप्पा ही सुरमई आहे ना, हलवा. सॉरी हलवा. आणि ह्याच्या खाली बोंबील आहेत आणि ही मुशी आहे. ह्या मिठाई आहेत, आत्याला आवडतात. आणि आईला पण बटर वगैरे. म्हणजे भावाने फुल बहिणीची सगळी मस्त मजा केली काय अप्पा? येस. तिने सगळं ह्याच्यात डब्यात वगैरे काढून ठेवलं आहे. एक सगळं सॉर्ट करून ठेवलं आहे बॉक्समधून काढून. तर अशा प्रकारे हे सरप्राईज कम्प्लीट मिशन झालं आहे. आणि आईसुद्धा खूप इमोशनल झाली होती. आत्याची रिॲक्शनसुद्धा तुम्ही बघितली. आत्याचा मुलगा झोपला होता त्यामुळे त्याची रिॲक्शन इतकी नाही आली आहे. बट खास करून मी आईसाठी आली होती, कारण ती खूप मागे लागली होती ये. पण कामातून इकडे येणं होत नव्हतं, कारण सारखं कोकणातलं काम, सांगली साईडला वगैरे येणं होत नव्हतं. सो त्यामुळे कसे बघतात आता तयार झालेत ना स्वतः. तर मग त्यामुळे तिच्यासाठी मी खास आली होती आणि ती खूप इमोशनल झाली. आता आहे थोडीफार दिवस, सो तिच्यासोबत वेळ घालवीन आणि भेटूया आपण पुढच्या एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग मी इथे सेंड करते. हाय. सारखं हाय नाही, त्यांना सांगा की लाईक कमेंट शेअर करा. लाईक कमेंट आणि शेअर करा. हां, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हां, सबस्क्राईब हां ते करा. चलो बाय.